नमस्कार. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्याने बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण आपल्या नावाचा दबदबा वलय निर्माण केलंय. बॉक्स क्रिकेटच्या जगतात जो अव्वल स्थानी पाहायला मिळतो तो गोट्या उर्फ यतीन उर्फ नारायण कांबळी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. तर जाणून घेऊया मैदानातील काही मैदानी किस्से. चला तर मग. नमस्कार, धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली. तसेच तुमच्या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा. बॉक्स क्रिकेटची सुरुवात कशी झाली? पहिली टुर्नामेंट व्हायची आमची महालक्ष्मी मंदिर जवळ. त्यावेळी मला बाबांनी प्रथमतः म्हणजे बघण्यासाठी असे गेलो होतो. तेव्हापासून आवड निर्माण झाली की आपण खेळायचं. चांगला वाटला खेळ आणि त्यामुळे तिथून थोडीफार सुरुवात झाली. आणि त्यानंतर शाळेमध्ये असेल नाथपाई म्हणून शाळा, राष्ट्रीय नाथपाई म्हणून शाळा आहे, म्हणजे तिथे स्पर्धा व्हायच्या, वार्षिक स्पर्धा व्हायच्या. तिथून अजून आवड निर्माण झाली म्हणजे खेळण्याची वगैरे. बॉक्स क्रिकेट व्यतिरिक्त अजून कोणते खेळ खेळायला आवडतात? बॉक्स क्रिकेट व्हॉलीबॉल खेळायला आवडतो, कॅरम खेळायला जास्त आवडतं. मधल्या काळात आम्ही गोट्याला ओरमच्या क्रिकेटमध्ये पण बऱ्याच वेळा पाहिलंय. तुमचा एक लक्ष्मीवाडीचा ओरमचा संघ पण तुम्ही बांधलाय. तुम्ही कुडाच्या मैदानावर सराव पण करता. ही कुठल्या पुढच्या मोठ्या स्पर्धे दरम्यानची तयारी आहे की एक एन्जॉयमेंट म्हणून क्रिकेट चालू आहे? एक स्पर्धा जिंकायची आहे. कुडातली मोठी स्पर्धा आहे, म्हणजे लीग वगैरे होतात, त्यातील एक स्पर्धा जिंकायची आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप स्पर्धा जिंकलोय. तर आता ओरममध्ये एका दुसरी मोठी स्पर्धा जिंकण्याची एक स्वप्न आहे. त्यामुळे थोडंफार प्रॅक्टिस चालू ठेवण्यासाठी एन्जॉय आणि तसं एन्जॉयमेंटसाठी सुद्धा खेळत असतो. मोठी स्पर्धा म्हणजे कुडात अशा बऱ्याच स्पर्धा होत आहेत किंवा झाल्या. आयुष्यात आता अंडरआर्म मध्ये खूप कमावलंय, तर ओरम मध्ये ती स्पर्धा कमावल्यानंतर आपणही कदाचित किशोर दिनेश अण्णाच्या नंतर बाबा लक्ष्मीवाडीतील संघ म्हणून राहुल किंवा गोट्या यांच्याकडे बघितलं जाईल. टीएमची स्पर्धा होते, ती स्पर्धा जिंकण्याचं एक स्वप्न आहे. बस. नक्कीच गोट्या, बऱ्याच वेळा आपण क्रिकेट खेळत असताना बरेचसे अनुभव तुला आले असतील. त्यातील एखादा असा अनुभव जो तुला खडतर वाटतो? स्वराज्य मित्र मंडळाची स्पर्धा होती 50,000ची. त्यामध्ये आमचा संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता. आणि त्या सेमीफायनल मध्ये दोन संघ होते ते मुंबईचे होते आणि दोन संघ होते ते आमच्याच वाडीतले होते, ओमसाई अ आणि ब. ती एक स्पर्धा जिंकण्याचा इच्छा होती, पण थोडं कमी पडलो आम्ही मुंबई संघाविरुद्ध. तो एक स्पर्धा म्हणजे कठीण गेली खेळण्यासाठी आणि अनुभव खूप वाईट होता की बाबा एवढी हातात आलेली मॅच सुद्धा आम्ही ती गमावली. त्यामुळे सिंधुदुर्गात बऱ्याच लीग पद्धतीच्या फॉर्मॅट चालू झाल्यात. बॉक्स क्रिकेटच्या पण लीग पद्धतीच्या फॉर्मॅट चालू. लीग पद्धतीची स्पर्धा खेळायला आवडते की ओपन टुर्नामेंट असतात जे एकत्र संघ करून तुम्ही खेळता? दोनापैकी कुठला फॉर्मॅट तुला जास्त आवडतो? ओपन क्रिकेट टुर्नामेंट आवडतात, कारण तिथे स्वतःचा संघ असतो, स्वतःचे प्लेयर असतात वाडीतले. त्यामुळे स्वतःचे ज्या खेळाडू असतात तेव्हा त्यांच्यासोबत खेळण्याचं एक जिद्दीने खेळण्याचं एक मानस होतो. लीग मध्ये कसं काय होतं, प्रत्येक आपल्याला जो खेळाडू हवा असतो तो मिळत नाही. त्यामुळे ओपन क्रिकेट टुर्नामेंट खेळायला मजा येते, कारण तिथे आपल्या स्वतःचे प्लेयर असल्या त्यांच्यावर विश्वास जास्त असतो. त्यामुळे स्वतःच्या संघाचा उल्लेख झाला. स्वतःच्या संघातील असे कोणते खेळाडू आहेत ज्यांच्या भरवशावर ज्या दिवशी गोट्याचा गेम होत नसेल किंवा गोट्या उपस्थितही नसेल, एखाद्या मॅचला गोट्या नसेल, तर असे कोणते खेळाडू आहेत जे तुझ्या संघासाठी ती कामगिरी गोट्याची उणीव भरून काढतील? माझी उणीव भरून काढायची प्रत्येक खेळाडू, 7ही खेळाडू आहेत ते उणीव भरून काढू शकतात. पण जर फलंदाजीची वेळ आली तर छोटू मिस्त्री असेल किंवा बबड हेरेकर असेल, ज्याच्यावर जास्त विश्वास आहे की बाबा सिंगल डबल चालून राहुलला स्ट्राईकवर कसं काय आणता येईल त्यामुळे ह्या दोन खेळाडूंवर जास्त विश्वास आहे. तसेच गोलंदाजीचा विचार केला तर मयुरेश शिवडावकर असेल, सुशील बंगे असेल. सुशील बंगेवर पूर्ण विश्वास आहे की बाबा कुठच्याही सिच्युएशनला त्याच्यावर जेव्हा वेळ येईल त्यावेळी तो मॅच परतवू शकतो. नक्कीच सुशील बंगेला आपण बऱ्याच वेळा तुमच्या मॅच मध्ये मॅच विनर ही खेळी करताना बघितले. छोटू मेस्त्रींबद्दल बोलायचं झालं तर
फार कमी संधी मिळते छोटूला. छोटू बद्दल काय सांगशील? छोटूला संधी फार कमी मिळते, पण तो आपल्या क्षेत्ररक्षणात त्याचं आपलं 100% योगदान देतो. भले आमची जर दोघांची विकेट पडली तर त्याची जी संयमी खेळी असते, बाबा सिंगल डबल चालू ठेवणं. त्याची एक इनिंग होती संजय स्मृती ग्राउंडवरची, जेव्हा संघाला 16 रनची गरज होती एका षटकात, तेव्हा त्यांनी 4 चेंडूवर 4 चौकार मारून तो सामना जिंकून दिला होता. त्यामुळे प्रत्येक खेळाडूवर विश्वास तर आहेच, आणि त्या आमच्या प्रत्येक खेळाडूमध्ये कुठच्याही क्षणी मॅच पलटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे नक्कीच गोट्या. बऱ्याच वेळा आजकाल बघायला भेटतं की अनिकेत पाटील तुमच्या संघाचा उत्कृष्ट गोलंदाज, म्हणजे मयुरेश शिवडावकर याच्या अगोदर पासून तो तुमच्या संघात खेळतोय. आजकाल त्याला बऱ्याच वेळा कमी संधी मिळते प्लेइंग 7 मध्ये खेळायची. त्या तुम्हाला असं वाटत की त्याचं मन कुठेतरी दुखावत असेल? प्रत्येक खेळाडूचं मन दुखावत असेल, संधी मिळत नाही, पण आमच्या 7 खेळाडूंचे एक वैशिष्ट्य आहे की बाबा प्रत्येक म्हणजे मॅच जिंकावी, भले आपण माघार घेतली झाले. आणि तो कसा जॉबला सध्या असल्यामुळे त्याची नाईट ड्युटी वगैरे असते, तर त्याला जास्त खेळायला मिळत नाही. जेव्हा खेळायला मिळते तो त्यावेळी त्याला संधी नक्कीच दिली जाते आमच्या संघातून. बॉक्स क्रिकेटचा फॉर्मॅट हा असा आहे की तो कमी जागेमध्ये खेळला जातो. त्याच्या बरेचसे निर्बंध असतात. कुडाळ तालुक्यातील नियम थोडे वेगळे आहेत, मालवण तालुक्यात थोडे वेगळे नियम आहेत. मग तुम्ही जेव्हा कुडाळ तालुक्यातून मालवण तालुक्यात खेळायला जाता, तुमच्या गेम मध्ये त्या नियमांचा काही फरक पडतो? खूप फरक पडतो आता, पण आता खूप चेंजेस झाले आहेत. मालवण आणि कुडाळ सारखे नियम थोडेफार सेम झाले, पण खरं सांगायचं तर मालवणमध्ये खेळायला जी मजा येते ती कुडाळमध्ये जेवढी टुर्नामेंट, जसं काय सिंगल डबल हे डिक्लेअर असतात, पण मालवणमध्ये हा प्रत्येक रन हा समोर ठेवून किंवा बाजूला हे करून धावून रन काढायचा असतो. त्यामुळे तिथे खेळण्याची मजा ही वेगळीच आहे, आणि तो फॉर्मॅट तिथे तोच राहावा अशी इच्छा आहे कायम, कारण मालवणमध्ये खेळण्याची वेगळीच मजा असते आणि त्यांचे नियम पण चांगले आहेत आणि आपले कुडाळचे पण नियम चांगलेच आहेत. पण इथे कसे प्रत्येक वेळी नॉन स्ट्राईक वरच्या बॅट्समॅनला स्ट्राईक म्हणजे गेम करण्याची संधी मिळत नाही. मालवणमध्ये कसं आहे, जेव्हा तुझे 6 प्लेअर गेम करणार त्याच वेळी तुला तो फॉर्मॅट म्हणजे ती मॅच जिंकता येऊ शकते किंवा परफॉर्मन्स देणार त्यावेळी आपले संघ जिंकू शकतो. नक्कीच गोट्या, तू सांगितलेला हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये माझंही वैयक्तिक मत तेच आहे की तुम्ही नॉन स्ट्राईकवरच्या फलंदाजाला फक्त रनअप साठीच यूज करताय. म्हणजे तुमच्याकडे त्या लेवलचा जरी खेळाडू असला तरी त्याला त्याची खेळ दाखवण्याची संधी मिळत नाही. आपल्या कुडाळमध्ये पण अशी एक स्पर्धा गेल्या वर्षी भरलेली होती सांगिर्डेवाडी इथे. त्यांनी पण तो तसाच नियम काढला होता. मला वाटतं ती स्पर्धा सुरेख झालेली. त्या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा सुरेख झाल्याने असे नियम अशा वेळी असे नियम सुद्धा उपयोगी पडतात की प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळते, भले तो नॉन स्ट्राईकवर. आता सध्या कुडाळमध्ये नियम कसे डिक्लेअरला स्ट्राईकच चेंज होत नाही, त्यामुळे एकच बॅट्समन हा 18 चेंडू एक तर सामना असतो 18 किंवा 24 चेंडूंचा, त्यामुळे 18 चेंडू हा एकच फलंदाज खेळून जातो, त्यामुळे नॉन स्ट्राईकवर त्याला चान्सच मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला चान्स मिळावा आणि प्रत्येक खेळाडूला चान्स मिळत राहावा. बऱ्याच वेळा एकच फलंदाजाला उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर किंवा बरीचशी ज्या मॅच निगडीत बक्षिसं लागलेली असतात ती त्या एकाच खेळाडूला मिळत असतात. राहुल असेल स्ट्राईकवर, तर राहुल जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा प्रयत्न राहुलचा असतो, कारण तो त्या लेवलचा गेम करत असतो. पण नॉन स्ट्राईकवर गोट्या असतो. गोट्याला मला तर वैयक्तिक वाटतं की कुडाळमध्ये प्रत्येक टुर्नामेंटला नको, पण काही अशा टुर्नामेंट आयोजित कराव्यात की ज्यात मालवण सारखे नियम कुडाळमध्ये पण लागू करावे. हा नक्कीच, मला तर ते प्रत्येकाला संधी मिळावी हीच अपेक्षा आहे. आणि नियम हे मालवणात जे नियम आहेत ते मला तर वाटतं की चेंजच होता नाही. त्यांचे जे रेग्युलर नियम होते त्याच फॉर्मॅटमध्ये खेळायला खूप आवडेल, कुडाळचे असेल किंवा अदर कुठचे खेळाडू असतील त्यांना, कारण एकच खेळ करून एकच नियमावलीत खेळून प्रत्येक खेळाडूला सुद्धा थोडंफार कंटाळा येत असतो त्या पद्धतीत. मालवणच्या खेळाडूंनी कदाचित त्यांना कुडाळमध्ये येऊन खेळताना प्रॉब्लेम होत असेल, म्हणून कदाचित त्यांनी दोन्ही साईडला म्हणजे जसं कुडाळचे थोडे नियम असतील तसे मालवणमध्ये ठेवले. तू म्हणतोय की मालवणवाल्यांनी तोच जो जुना गेम चालू होता
तोच गेम कंटिन्यू करावा. नक्कीच गोट्या हा एक महत्वाचा पॉइंट तू सांगितला. याबद्दल नक्कीच मालवण मधील खेळाडू असतील किंवा मालवण मधील आयोजक असतील त्याच्यावर नक्कीच विचार करतील. राहुल असेल किंवा गोट्या असेल, ऍज अ मैत्री आणि ऍज अ स्पोर्टमन, दोन वेगवेगळ्या संघामध्ये जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा तुमच्या मनात एकमेकांबद्दलचा आदर आणि क्रिकेट ज्या दिवशीचा आपण क्रिकेट खेळत असतो तो क्रिकेटची मॅच यातला समन्वय कसा साधता? ज्या दिवशी आम्ही विरोधात खेळत असतो तेव्हा दोघांचा एकच ध्येय असतो. तो भले दुसऱ्या संघात खेळत असेल पण त्याने आपल्या संघासाठी 100% द्यायचंय. भले आपण आता विरोधात आहोत पण ग्राउंडात आपण कायम अपोजिट म्हणूनच खेळायचं आहे आणि आपलं 100% द्यायचंय. त्याने आपला गेम दाखवायचा आहे आणि मी स्वतः आपला गेम दाखवायचा, एवढंच. भले आपण मैत्री आहे पण ती मैदानाच्या बाहेर. मैदानात असताना दोन्ही संघ जेव्हा आपण विरुद्ध खेळत असतो तेव्हा दोन्ही संघ मालकांकडून अपेक्षा असतात की आपण यांना की चांगलं खेळण्यासाठीच घेतलंय, की आपला परफॉर्मन्स 100% द्यायचा आहे, तो आपल्या संघासाठी द्यायचा आहे. बऱ्याच लीग स्पर्धांमध्ये मी बघितलंय गोट्या वेगळ्या संघात जरी असला तरी गोट्या त्याला प्रत्येक गोष्ट समजावत असतो, हे असं कर किंवा या गोलंदाजाला आता बॉलिंग दे किंवा मग प्रत्येक गोष्ट जी गोट्या एकत्र राहुल बरोबर खेळत असताना करतो तीच बाहेर राहून ते काम गोट्या करत असतो. तिथे जेव्हा मी मैदानात आम्ही एकमेकांसमोर नसू तेव्हा तर मी त्याला नक्कीच सपोर्ट करेन, कारण त्याला थोडीफार मार्गदर्शनाची गरज असते. त्यावेळी प्रत्येक वेळी त्याला सहाय्य करेन, पण जेव्हा ग्राउंडात असेल त्यावेळी मात्र अपोजिट असणार त्यावेळी मी माझ्या संघाचा विचार करेन. नक्कीच गोट्या मी बघितला होता तो सामना, बॉयफ्रेंड चषकातील तो सामना. त्या सामन्यात राहुल विरुद्ध गोट्या सामना चालू होता आणि राहुल शेवटच्या षटकातील 1 बॉल 4 रन चा सामना होता आणि गोट्या बराच वेळ राहुलने मैदानात फिल्डिंग सेट करायला, त्यामुळे जो 3 ओव्हरमध्ये गोट्या माइंडमध्ये त्याच्या जे खूप विचार चालू होते त्याच्यातून त्याला थोडा वेळ भेटला विचार करायला आणि नंतर गोट्याने जो लास्ट बॉल हिट केला. त्यामुळे तुला काय वाटतं की तो जो वेळ राहुलने घेतला, एक मोमेंट, चेंज मोमेंट असतो, तो मोमेंट तुला भेटला? हो नक्कीच, त्या वेळेचा जरा मला फायदा झाला आणि त्याने तो जास्त टाइम घेतला होता. थोडंफार ती फास्ट मॅच घ्यायला हवी होती त्याने क्राऊडचा पण एवढा रिस्पॉन्स होता त्यामुळे तोही बाचकला होता, म्हणजे थोडंफार बाचकला होता. त्यामुळे त्याने थोडा वेळ घेतला आणि त्याचा फायदा मला झाला की डोकं शांत ठेवायला भेटलं. आणि समोरचा गोलंदाज होता तो थोडा यंग होता, त्याने 5 चेंडू तर अप्रतिम टाकले होते. शेवटचा चेंडू फक्त त्याने फुलटॉस टाकला होता. मला फक्त मी तो विचार करूनच गेलो होतो की बाबा काही झालं तरी बॅटवर बॉल घ्यायचा आहे, त्यामुळे पोहोचण्याच्या तो बॉल फुलटॉस पडला, त्याच्यातून चूक झाली थोडी. आणि तशी फिल्डिंगची पण चूक होती थोडी, कारण त्याने बॉल तो अडवायचा होता, तो एका साईडला दुसऱ्या साईडला पडला. बॉक्स क्रिकेट खेळताना तुला मार्गदर्शन म्हणजे क्षेत्र कुठलंही असू दे, गुरु महत्वाचा असतो. तू कोणाच्या मार्गदर्शनाखाली बॉक्स क्रिकेटमध्ये सराव करायचा? बॉक्स क्रिकेटमध्ये सराव म्हणजे किशोर शेलटकर असेल, अतुल शेलटकर असेल, दिनेश शेलटकर असेल, अण्णा कदम असेल. खरं सांगायचं तर मला खूप गुरु भेटले क्रिकेट क्षेत्रात. म्हणजे काही चूक झाली तर प्रत्येकाचे कॉल असतात, बाबा ही चूक झाली आहे तुझ्याकडून, आता तू हा गेम चेंज कर, एवढे थोडं चेंज कर. त्यामुळे त्यांचे खूप आभार मानेन की बाबा एवढं क्रिकेट असूनही अजूनही मला ते मार्गदर्शन करतायत. त्यांचा खूप सदैव ऋणी राहील त्यांचा. दिनेश शेलटकर बद्दल बोलायचं झालं तर दिनेश शेलटकर तुमच्या संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू मानला जायचा. त्याचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडलं मला. ज्यावेळी मी ओमसाई संघातून खेळायचो त्यावेळी प्रत्येक मॅच दरम्यान तो मला सांगत असायचं, बाबा हे करायचं, हा गोलंदाज काय टाकू शकतो पुढच्या क्षणी. तो पूर्ण ऑब्झर्व करायचा मॅच बाहेरून राहून. जेव्हा आमची मॅच नसायची, जेव्हा सामना लेट असायचा तेव्हा बाहेरून ऑब्झर्व करायचा, बाबा हे सांगायचं तू. हे मार्गदर्शन खूप उपयोगाचं पडतं. जेव्हा भले आता ते खेळत नसतील पण त्यांचा गेम तेव्हा जो होता तो बेस्ट होता, बेस्टच राहील. काय वाडीतील म्हणजे जे तुझं क्रिकेट चालू होतं, जो प्रॅक्टिस सीझनच्या व्यतिरिक्त जी तुझी पहिली टुर्नामेंट म्हणजे व्यावसायिक खेळातील पहिली टुर्नामेंट कोणत्या संघातून खेळला?
पहिली टुर्नामेंट मी लाजरी क्रिकेट संघातून खेळलो. विजय शेलटकर होता, कृष्णा तेली होता, शुभम खानोलकर, अमर नाईक असेल. आमच्या महालक्ष्मी मित्र मंडळाची एक टुर्नामेंट झाली होती महालक्ष्मी मंदिर जवळ. टुर्नामेंट होती 20,000च प्राइज होत्या कदाचित, आणि त्यावेळी आमचा द्वितीय क्रमांक आलेला. फायनल मध्ये आमचा पराभव झाला, पण ती पहिली टुर्नामेंट होती म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या. आणि पहिल्या टुर्नामेंट मध्ये फायनल मध्ये पराभव झाला. सेमीफायनल मध्ये परुळा संघाविरुद्ध माझी गोलंदाजी चांगली झाली होती. 4 विकेट घेतल्या होत्या मी. ते आठवणीत राहील काय. त्यानंतर ओमसाई क्रिकेटमध्ये तुझं बऱ्याच वर्ष क्रिकेट चालू होतं. ओमसाई क्रिकेटमध्ये तुला असा कोणत्या गोलंदाज वाटतो की तो बऱ्याच वेळा तुमच्या संघासाठी मॅच विनिंग गोलंदाजी करतो? तेव्हा संजय माडुळ होता. संजय माडुळच्या नेतृत्वाखाली जास्त खेळायला भेटला नाही, पण संजय एक हुकमी हक्का होता ओमसाई क्रिकेट संघात. त्यानंतर मी जेव्हा खेळायला सुरुवात केली, माझे पदार्पण झालं, तेव्हा बाबू गुरव असेल, रोहन गोडे असेल, भाऊ गावडे असेल. पण बाबू गुरव, रोहन गोडे हे तिन्ही जे स्पेसर होते, आणि माझी पण ओमसाई संघात ही गोलंदाज म्हणूनच निवड झाली होती. नंतर बॅट्समन म्हणून मी हे झालो, परफॉर्मन्स. हा. पण तो जेव्हा माझी निवड झाली ओमसाई संघात, जेव्हा अतुल शेलटकरने बोललो, तेव्हा मी प्रथमतः गोलंदाज म्हणूनच होतो आणि 5 किंवा 6 नंबरलाच बॅटिंग करायला यायचं. अतुल शेलटकर म्हणजे बॉक्स क्रिकेट मधील वलयांकित नाव. म्हणजे ज्या खेळाडूने अतुल शेलटकरने एका वर्षी कंटिन्यू 12 टुर्नामेंट मारलेल्या. तुला त्याबद्दल काय आठवतंय? हो, नक्कीच आठवतंय. त्यांनी कंटिन्यू 13 टुर्नामेंट मारल्या होत्या. 13 टुर्नामेंट मारल्या होत्या, आणि त्यात त्याचे 5 वेळा तो मालिकेवरचा हकदार होता स्वतः. त्यावेळी त्याची बॅटिंग अफलातूनच होती, आणि बेस्ट परफॉर्म वाईज तो बेस्ट करत होता त्यावेळी, त्या सीझनला. आणि कंटिन्यू 13 टुर्नामेंट त्याचा अजूनही रेकॉर्ड आहे. तसं कंटिन्यू एकही टुर्नामेंट ते हरले नव्हते. आणि त्यावेळी त्या ओमसाई संघाचा म्हणजे अधिराज्यच होतं बॉक्स क्रिकेटवर. तो कॅप्टन म्हणून तर कायमच बेस्ट राहील आणि बेस्ट होता. राहुल काळप पहिल्यांदा तुमच्या म्हणजे तुम्ही एकत्र खेळत नव्हता तेव्हा राहुल कोणत्या संघात खेळायचा? राहुल प्रथमतः आम्ही खुला अंडराम हे एकत्रच खेळायचो. अमर नाईक असेल, किंवा छोटू मेस्त्री असतील, किंवा शुभम कानोलकर वगैरे असतील, किंवा राहुल काळप, हे एकत्र खेळ. पण राहुल 10वीची परीक्षा झाल्यानंतर त्यानंतर खेळायला लागला. त्यांनी स्वतःची टीम उभी केली होती, सोहम स्पोर्ट म्हणून. पहिला तो ओमसाई ब आणि सोहम स्पोर्ट अशा 2 संघामध्ये खेळायचा. त्यानंतर त्यांनी सोहम स्पोर्ट सुरू केली होती. त्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे हेच जे आम्ही ओपन अंडरआर्मला खेळायचो, फक्त मी सोडून बाकी सर्व एकत्र खेळायचे ते. कोणत्या वर्षी तुझी निवड ओमसाई संघातून सोहम तेज स्पोर्ट मध्ये झाली? 3-4 वर्ष झाली असतील, परफेक्ट असं आठवत नाही, पण 3-4 वर्ष झाली असतील. सोहम तेज स्पोर्ट मध्ये प्रथम मी माडियाची वाडी ते टुर्नामेंट झाली होती काहीतरी, त्या टुर्नामेंटला खेळलो होतो त्यांच्यामध्ये. आणि ते आधी प्रथम सोहम स्पोर्ट कुडाळमध्ये सोहम स्पोर्ट नाही, बाहेर असताना सागर सेवन वगैरे नाव द्यायचे. आणि सागर सेवन सेमीफायनलचा सामना होता पुंदूरमध्ये काहीतरी, त्यावेळी मला त्यांनी बोलवलं होतं. तिथून स्टार्ट झाली होती सोहम स्पोर्टमध्ये. सोहम तेज स्पोर्टच्या यशामागे सगळ्यात जास्त मोलाचा वाटा असेल तर तो कोणाचा? ऍज अ संघ मालक म्हणून जर बघायचं झालं तर त्यांचा मोठा वाटा आहे. कारण त्यांनी आमच्यावर एवढी रिस्पॉन्स म्हणजे अपेक्षा कधीच ठेवल्या नाहीत की बाबा ही टुर्नामेंट जिंकावी. आणि दुसरा मोठा वाटा असेल तो 7ही प्लेयरांचा आहे, जे 7 प्लेयर, कारण ते फुल म्हणजे कॉन्फिडन्सली खेळतात, म्हणजे स्वतःच्या जबाबदारीने खेळतात. त्यामुळे पूर्ण वाटा ह्या 7ही खेळाडूंचा असेल. आणि तसेच आमचे जे इतर खेळाडू आहेत, जे आता स्क्वॉड आमचं झाले 10च खेळाडूंचं, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा वाटा आहे की बाबा आता ह्या टुर्नामेंटला मी माघार घेतो, तू त्यांना संधी दे. तर प्रत्येक खेळाडूचं हे खूप आवडतं आधी प्रत्येक आमच्या संघातील. आणि प्रत्येक खेळाडू जेव्हा ग्राउंडात उतरतो तेव्हा जबाबदारीनेच खेळतो. आमचं दोन्ही, मी किंवा राहुल असेल, दोघांनी एकच सांगितलंय, तुम्ही प्रत्येकाने आपलं 100% द्या ग्राउंडमध्ये, भले मॅचचा रिझल्ट काही असू दे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आमचा फुल म्हणजे न घाबरता खेळतो. त्यामुळे असेल विजयाचं हे सर्व श्रेय हे 7ही खेळाडूंना देतं. एखादी अशी स्पर्धा सांग जी स्पर्धा तुला खेळताना खूप मजा आली. पिंटा स्मृतीची असेल आणि बाजार बॉयजची टुर्नामेंट असेल. बाजार बॉयजची टुर्नामेंट तेव्हा मी ओमसाई क्रिकेट संघातून खेळलो होतो. ती खूप स्पर्धा मजा आली खेळायला. आणि पिंटा स्मृतीची 2 वर्षापूर्वी झाली होती मुंबई संघाविरुद्ध, जेव्हा आम्ही विजय मिळवला होता.
आणि एक आहे सतीश आचरेकरची टुर्नामेंट, त्यांची टुर्नामेंट होती, 1 लाखाची टुर्नामेंट झाली होती ती. त्यामध्ये विजेतेपद पटकावलं होतं. 1 लाखाची टुर्नामेंट होती आणि प्रथम क्रमांक पटकावला होता. ती टुर्नामेंट खेळायला खूप मजा आली. आणि मालवणात खेळायला तर खूपच मजा येते. त्यांची जे रूल नियम आहेत त्याच्यात खेळायला खूप भारी वाटतं. ओमसाई संघात खेळत असताना तुमच्या संघात तुमच्या बरोबर तुमचा सिनियर खेळाडू रोहित कांबळे जो आपल्यात नाहीये, त्या खेळाडूबद्दल नवीन खेळाडूंना काहीतरी सांग. तो एक उत्कृष्ट गोलंदाज होता आणि त्याच्याकडूनच मी तर गोलंदाजीचं स्पीड कसं असतं, केवढं असतं ते म्हणजे कसं टाकायचं आहे ते त्याच्याकडून थोडंफार शिकलो होतो. पण त्याचा जो ग्राउंड मध्ये जे 100% द्यायचा, क्षेत्ररक्षण असो किंवा कुठचाही बॅटिंग असो किंवा क्षेत्ररक्षण असो, त्यामध्ये तो 100% द्यायचा. भले तो बॉल कुठचाही असो, तेव्हा तो जीवाची पर्वा न करता डाय वगैरे मारायचा. तसेच नितीन कांबळे असेल, जो लाजरी क्रिकेट संघातून खेळायचो, सेम. आणि मनोज कांबळे पण असेल, त्यांच्याने आपली कारकीर्द गाजवली आहे पूर्ण. पण त्यांच्याकडून खेळायला शिकतायत, म्हणजे मोठे झाले. आता लक्ष्मीतले कुठचेही खेळाडू असतील ते त्यांच्याकडूनच शिकून मोठे झालेत. कारण लक्ष्मीतले प्रत्येक प्लेअर हा ग्राउंड मध्ये 100% देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जर 3 खेळाडूंचं तुम्ही बघितलं असाल, जेवढे खेळाडू झालेत आता, म्हणजे त्यांची जर परफॉर्मन्स बघितला असेल किंवा त्यांचा जो खेळ होता ते देताना ग्राउंड मध्ये 100% द्यायचे. तालुक्यातील एखादा असा खेळाडू ज्याची खेळाची शैली तुला खूप आवडते? 2 खेळाडू आहेत. ते म्हणजे फलंदाजीच्या याच्यात बघितलं जातं तर मनीष परुळेकर म्हणून आहे, आणि गोलंदाजीचा त्यांच्याच संघाचा आहे सुशांत म्हणून, जे ज्यांची म्हणजे सायलेंट खेळी असते, सायलेंट गेम असतो. भले ते गोलंदाजीवर किती बाउंड्री वगैरे एकही शब्द काढणार नाही ग्राउंड मध्ये, आणि आपला गेम आहे तो आपल्या पूर्ण लक्ष केंद्रित करून खेळणार. त्यामुळे ते 2 खेळाडू आवडीचे आहेत, कायम शांत खेळाडू आहेत. त्याच्या मालवण तालुक्यातील खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर काय बोलशील? मालवण तालुक्यातील प्रत्येक खेळाडू हा ग्रेटच आहे आणि ग्रेटच राहील. कारण त्यांच्याकडे कुठचाही सामना संपवण्याची क्षमता आहे. आणि ते कसं, आता प्रत्येक खेळाडू हा जिद्दीनेच खेळतो त्यांच्याकडे. त्यामुळे कुठच्याही मालवणमध्ये जो खेळाडू आहे तो आपला परफॉर्मन्स हा 100% देणारच. त्यामुळे त्यांच्या क्षमता आहे की बाबा आता हा सामना कुठच्याही क्षणी बदलण्याची क्षमता आहे. ते खेळाडू ग्रेट आहे आणि ग्रेटच राहतील. मालवण तालुक्यातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्यांचे खेळाडू हे 100% देतात आपल्या संघासाठी. तरी पण त्यातला एखादा खेळाडू जो तुला जो आवडीचा खेळाडू? मालवण तालुक्यातील 2 खेळाडू आहेत. एक पांडू कुमटेकर म्हणून होता, लेफ्टी, जो सागर किनारा संघातून खेळायचा, आणि एक डॅनिश फर्नांडिस. दोन्ही खेळाडू आवडत आहेत. पांडू कुमटेकरची बॅटिंग तर अफलातूनच होती आणि त्याचे फटके खेळायला तर खूप आवडायचे. मालवणमध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असायची त्याचा खेळ बघण्यासाठी म्हणून फर्स्ट आम्ही लवकर जायचो. बाबा त्यांची मॅच आहे, त्यांची मॅच बघण्यासाठी खूप आवडते. आणि डॅनिश फर्नांडिस हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याच्याच संघातून त्याच्यासोबत खेळण्याची पण संधी मिळाली. त्यामुळे दोन्ही ऑल टाइम ग्रेट असतील. मालवण मधील बरेच संघ आहेत, त्यातल्या त्यात मालवण मधील ज्या संघावर विरुद्ध खेळताना खूपच भीती वाटते म्हणजे मालवणच्या, तर असा एखादा संघ? मकरेश्वर मालवण म्हणून संघ होता, जो आता अक्षय स्पोर्टच्या नावावर खेळत आहे. ते जर एकत्र खेळले, म्हणजे सध्या ते वेगवेगळे खेळतात, पण ते जर एकत्र खेळले तर 100% त्यांच्या विरुद्ध सामना आमचा हाय व्होल्टेज व्हायचा. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध थोडाफार भीती असायची, यांच्या विरुद्ध सामना आहेत. कारण त्यांच्यात प्रत्येक खेळाडूमध्ये क्षमता आहे बाबा कुठच्याही क्षणी मॅच संपवण्याची. गोट्या असेल, शुभम तोडणकर असेल, गुणेश हडकर असेल, योगेश मिस्त्री असेल. त्यामुळे त्या संघाविरुद्ध जरा थोडंफार कठीण वाटायचं खेळणं. क्रिकेट आहे शेवटी, कोणी कधी काय हरू शकतो, पण त्या संघाविरुद्ध थोडं कठीण वाटतं. तसेच संजय स्मृती मालवण पण एक संघ होता, रोहन वाळकेच्या नेतृत्वाखाली खेळायचे. तो एक संघ होता. मालवणच्या प्रत्येक खेळाडूकडे सिंगल डबल चालवण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांचा संघ हा बॉक्स क्रिकेटमध्ये अधिराज्य कधीही गाजवू शकतो. फक्त त्यांनी एकत्र खेळावं एवढीच इच्छा. जिल्ह्यातील जर एकत्र 7 खेळाडूंचा संघ बनवून तुम्हाला कुठेतरी जिल्ह्याबाहेर खेळायची संधी मिळाली तर ऍज अ कॅप्टन म्हणून तू कोणते 7 खेळाडू जिल्ह्यातील घेशील? कॅप्टन नक्कीच राहुल काळपला पहिले स्थान देईल. त्यानंतर असेल योगेश मिस्त्री, विजय गोलेकरला एक पर्वयाचा खेळाडू आहे, त्याला एक स्थान देईल नक्कीच. नंतर प्रथमेश गवंडी, सोहेल शेख आणि शैलू सावंत असेल, आणि वरुणेश्वर राणे,
आणि अतुल शेलेटकर ऑल टाइम. आपल्याकडे क्रिकेटचे दोन प्रकार पाहायला मिळतात. एक हँडलॉक क्रिकेट, म्हणजे हँडलॉक मध्ये बॉलिंग टाकायची, आणि एक आपण फ्री हँड, दोन प्रकार पाहतात. बरेच खेळाडू आहेत जे फक्त हँडलॉक खेळतात. ते तुम्हाला फ्री हँड मध्ये बऱ्याच वेळा पाहायला नाही भेटत. हँडलॉक मधील तुझा आवडता संघ किंवा आवडता खेळाडू? रुपी मोरे असेल, ऑलवेज तो बेस्टच खेळतो. आणि एक धनंजय राणे म्हणून आहे, त्यांचा खेळ बघायला खूप आवडतो हँडलॉक स्पर्धेत, कारण ते वन साइड गेम करतात. आणि त्यांचं आपण म्हणतो की हँडलॉक खेळ हा इझी आहे, पण ज्यावेळी आपण ग्राउंड मध्ये होतो त्यावेळी तो खूप म्हणजे फ्री हँड पेक्षा सुद्धा कठीण गेम आहे. परफेक्ट 2 मारणे किंवा परफेक्ट एक बाउंड्री मारणे इतक्या गॅप मधून, छोट्याशा गॅप मधून, हे खूप कठीण आहे. आणि ते दोन खेळाडू अप्रतिम खेळत आहेत सध्या. मधल्या काळात कुडाळ आणि पंचक्रोशी असेच कुडाळमधील किंवा वेंगुर्ला तालुक्यातील असेल किंवा मालवण तालुका असेल, गट निर्माण झालेले. त्यात गोट्या कांबळीच्या म्हणजे गोट्या कांबळीचं नाव प्रत्येक खेळाडूच्या तोंडावर पाहायला मिळत होतं. नक्कीच, पण माझं नाव खूप चर्चेत होतं. पण त्यांचा गैरसमज असेल की काय माहित नाही, पण जेव्हा निर्णय झाला होता कुडाळतील सर्व संघ एकत्र आले होते, निर्णय झाला होता, तेव्हा सर्व संघाने मिळून निर्णय घेतला होता. पण थोडीफार मिसअंडरस्टँडिंगमुळे माझं नाव खूप चर्चेत झालं. पण आता जर मी असं म्हणतो की दोन्ही संघांना, म्हणजे दोन्ही पंचक्रोशीतील संघ असतील किंवा ओपन मधील म्हणजे कुडाळ मालवण मधील संघ असतील, त्या दोन्ही संघांना समान संधी मिळावी. आणि अपेक्षा आहे की एकत्र देणं गरजेचंच आहे, कारण त्यांच्याही खेळाडूंना परफॉर्मन्स इथे येऊन दाखवायचं आहे, आमच्याही खेळाडूंना तिथे येऊन परफॉर्मन्स शो करायचा आहे. त्यामुळे दोन्ही जर एकत्र येण्याची जर संधी मिळाली तर नक्कीच एकत्र यावे दोघांनी येऊन. पण निर्णय मात्र दोघांनी विचार करून घ्यावा की बाबा समान संधी देण्यात यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी आमचं म्हणणं काय नाही की बाबा तो डिसिजन आम्ही एकट्याच्याच आमच्या एकाच संघाने घेतला होता असं नाही, सर्व संघांनी मिळून निर्णय घेतला होता. थोडंफार मिसअंडरस्टँडिंग त्यांच्यातही झाली असेल किंवा आमच्या कानावरही मिसअंडरस्टँडिंग झाली असेल, पण एकत्र होणं गरजेचं आहे, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटात वाद ठेवून काय उपयोग होणारच नाही. त्यामुळे एकत्र येऊन मोठ्या टुर्नामेंट व्हाव्यात दोन्ही संघाकडून. आमचं एवढंच म्हणणं आहे आमच्या संघाचं, दोन्ही संघांना समान संधी मिळावी, म्हणजे दोन्ही पंचक्रोशीत संघांना समान संधी मिळावी आणि कुडाळ मालवण संघातील संघांना पण समान संधी मिळावी. पंचक्रोशी संघात बघायला गेलं तर बरेच संघ त्यांच्याकडे, जे या विषयानंतर ज्या गावात संघ नव्हता तिकडे बरेचसे नवनवीन संघ पाहायला मिळत आहेत. बऱ्याच वेळा आम्ही तिकडे कामानिमित्त जातो तेव्हा ज्या गावात क्रिकेट खेळलं पण जात नव्हतं तिकडे पण आता त्यांचे नवनवीन संघ खेळायला बघायला मिळत आहेत. प्रत्येकाची इच्छा आहे की आता आम्ही पंचक्रोशीत खेळ सादर करतोय तर आम्हाला तालुक्याच्याही संघांबरोबर खेळायची संधी मिळावी. नक्कीच तुमचा जो वादविवाद असेल तो लवकरात लवकर मिटवून दोन्ही एकत्र येऊन पहिल्यासारखं क्रिकेट, जसं ओमसाई संघात तिकडचे संतोष पडसकर असे, म्हणजे बरेचसे खेळाडू येऊन कुडाळच्या खेळाडूंसोबत एका संघात खेळायचे. आम्हालाही तसंच वाटतंय की ती परंपरा कायमस्वरूपी तशीच राहू. बॉक्स क्रिकेट मधील पहिली स्पर्धा, ज्या स्पर्धेत मालिकावीरासाठी एक गाडी ठेवलेली होती, त्या स्पर्धेबद्दल काय सांगशील? त्या स्पर्धेबद्दल तर खूप कडू आठवणी आहेत, पण स्पर्धा अफलातून झाली होती. आभार मानीन वैभव सावंत, रोहन गोडे यांनी आम्हाला तिथे खेळण्याची संधी दिली. आणि थोडंफार माझ्या चुकीमुळे ती मालिकावीराची जी गाडी असेल ती एक तर माझ्या तरी नावावर झाली असती किंवा राहुल कळपच्या, जास्त करून मी माफी मागेल राहुल कळपची, कारण त्याचा हक्क जास्त होता. तो थोडाफार कमी पडला फायनल मध्ये, नाही तर त्याचा हक्क जास्त होता. आणि माझी थोडीफार चुकी झाली की मी चौकार मारून तो नंतर सिंगल डबल चालवायला हवं होतं. त्याबद्दल मी माझ्या टीम ओनरचं पण माफी मागतो आणि स्पेशल करून राहुल काळपचं, कारण त्याचं स्वप्न माझ्यामुळे थोडं अपुरं राहिलं. नक्कीच प्रयत्न करीन, कधी जर पुढे चान्स मिळाला तर त्याच्यासाठी नक्कीच बाईक मिळवण्याचा प्रयत्न करीन. नक्कीच गोट्या, तो सामनाही अतिशय चुरशीचा सामना झाला होता. त्याचा प्रश्न तसा नव्हता. म्हणजे एखादी स्पर्धा अशी आठवते का तुला जी स्पर्धा राहुलच्या चुकीमुळे
त्या स्पर्धेबाहेर तुम्ही पडलात. माझा प्रश्न असा होता, राहुलने कोणताही खेळाडू असू द्या, राहुल असू द्या, गोट्या असू द्या, मी असू द्या किंवा माझ्या जागेवर अजून कोणी असू, खेळाडू म्हणून कोण हरण्यासाठी कधीच खेळत नाही. पण एखाद्या क्षणी जो सामना तो जिंकवू शकला असता, परंतु थोडी घाई केली किंवा कोणत्या तरी दुसऱ्या कारणास्तव तो संघ हरला, अशी एखादी स्पर्धा आठवते का? हा, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मी जी CS गोडेची स्पर्धा झाली होती, मी त्या संघात नव्हतो, त्याच्या ऑपोजिट म्हणजे लीग स्पर्धा होती त्यामुळे. पण त्याने जो फायनल मध्ये आपल्या स्वतःच्या चुकीमुळे त्याने तो थोडाफार शॉट चुकीचा खेळला. त्याची चुकी अशी मी म्हणणार नाही, कारण त्याने तो ट्राय केला होता 6 साठी, पण त्याने त्यावेळी विकेटवर राहणं खूप गरजेचं होतं आणि त्यावेळी त्याची विकेट गेली आणि त्यामुळे तो सामना ते पराभूत झाले. ती एक थोडीफार मला मोठी चूक वाटते त्याची त्या स्पर्धेतील. सध्या तुमच्या संघाचं नाव सोहम तेजस स्पोर्ट आहे. बऱ्याच वेळा आपण पहिल्यांदा बघायचो सोहम स्पोर्ट कुडाळ म्हणून संघ खेळायचा, आता सोहम तेजस स्पोर्ट म्हणून संघ खेळतोय. त्यामागची काय पार्श्वभूमी? पार्श्वभूमी म्हणजे 2 संघ मालकांचं नाव आहे. म्हणजे जेव्हा आम्ही वयोगटात खेळायचो तेव्हा तेजस पंधुरकर म्हणून आमचं संघाचं स्पॉन्सरशिप करायचा. त्यामुळे आता जेव्हा ओमसाई क्रिकेट मधून जेव्हा मी बाहेर निघालो, जेव्हा सोहम स्पोर्ट जॉईन केली, तेव्हा मी म्हटलं की बाबा त्याचंही नाव होऊ दे, त्याचंही नाव आपण ठेवूया, कारण त्याने आमच्यासाठी खूप केलंय. पण महेश शाळवे तर खूपच करत आलाय, तसंच त्याचप्रमाणे त्याही खेळाडूने केलंय आणि त्यामुळे त्याचंही नाव तेवढंच राहावं, त्यासाठी सोहम तेजस स्पोर्ट हे नाव सुरू केलं. राहुल गोट्यानंतर लक्ष्मीवाडीचा संघ जर पुढे न्यायचा असेल तर तू आजच्या काळात कोणाकडे बघतो नेतृत्व म्हणून? नेतृत्व म्हणून बबा ढेरेकर असेल, प्रणय कांबळे असेल, मयुरेश शिवडावकर असेल, एक नवीन खेळाडू तयार होतोय गौरेश खानोलकर म्हणून, त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहेत सध्या. असे खेळाडू खूप होत आहेत, त्यामुळे बबा ढेरेकरकडून जास्त अपेक्षा आहेत. पण तेवढंच त्याने आपल्या करिअरवर पण लक्ष द्यावं. ते जर सांभाळून तो जर करत असेल तर नक्कीच आमच्या वाडीचं नाव त्याच्या खाली नेतृत्वाखाली खेळायला म्हणजे खेळाडू घडतील नक्कीच. बॉक्स क्रिकेटमध्ये काही काळाच्या आधी एवढा पैसा नव्हता, जसा टेनिस क्रिकेटमध्ये पण थोड्या वर्षांपूर्वी एवढा पैसा नव्हता. परंतु आता टेनिस क्रिकेट सारखंही बॉक्स क्रिकेटमध्येही पैसा मिळतोय. तर ऍज अ क्रिकेट खेळून करिअर म्हणून या क्षेत्राकडे बघता येईल का? थोडंफार कठीण आहे, कारण हा खेळ यामध्ये करिअर करणं म्हणजे तुम्ही जॉब सांभाळून हा गेम खेळू शकता. त्यामुळे तुम्ही जॉबवर लक्ष द्या. सकाळचं बॉक्स क्रिकेट हा नाईट क्रिकेट आहे, त्यामुळे नाईट अंडरग्राऊंड क्रिकेट आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी जॉब करून नंतर रात्री क्रिकेटला वेळ देऊ शकता. सोहम तेजस स्पोर्ट एकत्र खेळताना बऱ्याच वेळा जिंकलाय, परंतु लीग स्पर्धांमध्ये बघायला गेलं तर सोहम स्पोर्टचा कोणताही संघ, सोहम स्पोर्ट्स असेल किंवा सोहम तेजस गारवा स्पोर्ट्स असेल किंवा तुम्ही अजून कोणत्या संघातून खेळत असाल तर तेवढं यश पाहायला मिळत नाही. या मागचं कारण तेव्हा आम्हाला आमचे खेळाडू मिळत नाही एक लीग मध्ये. प्रत्येक खेळाडू आमच्या संघातीलच जास्त ते दुसऱ्या लिलाव पद्धतीने दुसऱ्या संघात जातात, त्यामुळे एकत्र खेळायला भेटत नाही. आणि जसं आमचं संघाचं नाव जास्त नसतं लीग स्पर्धेमध्ये, सोहम तेजस स्पोर्ट, गारवा स्पोर्ट असते किंवा किंगस्टार असेल किंवा ओमसाई असेल किंवा रुहानी स्पोर्ट असेल, त्यामुळे हे स्पर्धेत खेळत असतात. लीग स्पर्धेमध्ये आमचा संघ जास्त नाही उतरत लीग स्पर्धेमध्ये. सगळे खेळाडू एकत्र खेळत नाहीत, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा तोटा होतो. नक्कीच तुमचा जो संच बनलेला असतो एकत्र खेळण्याची प्रत्येकाची स्ट्रेंथ आपल्याला माहिती असते की समजा माझ्याकडून काहीतरी चुका झाल्या तर माझ्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्यासोबत दुसरा खेळाडू आपल्या संघातील असतो. परंतु लीग फॉर्मॅटमुळे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या व्यतिरिक्त 6 खेळाडू हे वेगवेगळ्या संघामधून आपल्या संघात येत असतात. त्यामुळे कदाचित त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला खूप कमी यश मिळतंय. तालुक्यातील एक असा संघ ज्या संघाचा दबदबा आहे, परंतु तो संघ आज नावारूपाला अजून जसा त्या संघाचा खेळ आहे तसा तो अजून पाहायला मिळत नाही.
तालुक्यातील असे संघ खूपच आहेत, पण जास्त अपेक्षा मला जय भवानी संघाकडून असतील आणि असतात. कारण त्यांच्या खेळाडूकडे परफॉर्मन्स जर बघितला तर कधी सामना ते कुठच्याही क्षणी परतवू शकतात. मी त्यांचे खूप सामने बघितले आहेत की त्यांनी हातातून म्हणजे स्वतःच्या चुकीमुळे थोडेफार असतील किंवा डोकं शांत ठेवल्यामुळे असेल, पण त्यांच्या संघाकडून खूप अपेक्षा आहेत. कारण त्यांच्या संघात मला तर असं वाटतं की क्षमता आहे कंटिन्युअस सामने म्हणजे मालिका जिंकण्याची. बॉक्स बॉक्स क्रिकेटमधील असे खूप संघ आले जे खूप वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य करून गेले. असे कोणते संघ होते की जे संघ जे गोट्याला खेळताना त्यांचा खेळ बघायला आवडायचा किंवा गोट्याला त्या संघामधून खेळायलाही आवडेल? असे 4-5 संघ आहेत ज्यांच्या संघातून खेळायची संधी मिळाली असती तर नक्कीच खेळत असतो. सागर किनारा असेल, मालवण तालुक्यातील असेल, वेदुस्फोट असेल, तसेच परोळा तालुक्यातील आदिनारायण परोळा, संघर्ष परोळा असेल, कुडाळातील लकी सेवन असेल, ज्यांचा गेम एवढा सायलेंट होता. लकी सेवन वन ऑफ द फेवरेट टीम होती माझी कायम. कारण त्यांच्या सर्वच खेळाडू शांत खेळायचे, मस्त म्हणजे एक टॉप लेवलचा गेम करून द्यायचे. तसेच पावशी संघातून असेल सिद्धिविनायक पावशी असेल, सद्गुरू पावशी म्हणून एक टीम होती, पण सिद्धिविनायक पावशी संघाचा खेळ खूप बघायला आवडायचा. अनामयकर असेल, विनय तुळसकर असेल, लकी सेवन संघामधून समीर हळदणकर असेल, बंटी हळदणकर असेल, बंटी बांदेकर असेल ज्याची गोलंदाजी होती, जे आता पोलीस क्षेत्रात कार्यक्षेत्रात आहे, त्यांची गोलंदाजी एक बघायला आवडायची. तसेच आदिनारायण परोळे संघातून विजय कोलेकरचा सामना बघायला खूप आवडायचा. चंदन माडीची गोलंदाजी असेल, मनीष पिंगुळकर असेल, सुशांत तर ऑल टाइम फेवरेटच आहे, त्याची गोलंदाजी बघायला तर खूपच मजा यायची. कारण त्यांचा जो टप्पा आहे तो म्हणजे जे सिनियर खेळाडू होऊन गेले त्यांच्याकडून जर शिकायचं असेल तर त्यांच्याकडून सायलेंट गेम कसा करायचा तो त्यांच्याकडून बघायला मिळाला. थोडंफार त्यांचं पण मार्गदर्शन लाभलं आणि त्यामुळे थोडंफार गेम मध्ये सुधारणा होत गेली. पावशीमध्ये एक लीग स्पर्धा होती, बॉयफ्रेंड चषक स्पर्धा आयोजित होते. बॉयफ्रेंड चषकाबद्दल काय बोलशील? बॉयफ्रेंड चषकाबद्दल त्यांचं आयोजन हे एक नंबरच असतं आणि कुणाल पावसकर नवीनच काहीतरी युनिक काहीतरी घेऊन येतात जे कधीच म्हणजे आयोजनात न झालेलं असतं. त्यामुळे त्यांची लीग स्पर्धा खेळण्याची आणि जिंकण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते आणि प्रत्येक खेळाडू तिथे 100% देतो आणि आयोजनात त्यांचं तर कोणी हात धरू शकत नाही. आयोजन तर खूप चांगली होतात, पण त्यांच्यामध्ये जे युनिक काहीतरी नवीन घेऊन येतात ते म्हणजे सरप्राईज असतं सर्वांसाठी. यंदाही ती स्पर्धा असेल कदाचित, चाहूल आहे सर्वांना आणि ती एक स्पर्धा जिंकण्याचा मानस आहे सध्या. पहिल्या वर्षीच्या स्पर्धेदरम्यान त्यांनी मैदानात मातीवर खेळताना आणि ग्रासवर खेळताना कोणत्या अडचणी आल्या? मातीवर खेळताना म्हणजे मातीवर कसं फास्ट बॉल येताना फास्ट येतो आणि मातीवर टर्न पण खूप होतो. त्यामुळे आणि टर्फवर म्हणजे खेळताना जेव्हा ग्रास आणलं होतं त्यावर खेळताना एक वेगळी मजा होती, वेगळा आनंद होता आणि वेगळा अनुभव पण होता. तिथे पण ग्रासवर त्याच्या मातीवर ज्या स्पीडने येतो त्याच्या दुप्पट स्पीडने मधीच बॉल यायचा, मधीच स्टॉप होऊन यायचा. त्यामुळे तो पण खेळण्याचा एक आनंद वेगळा होता आणि नवीन काहीतरी होतं. त्यामुळे नवीन नवीन खेळण्याची संधी देत असतात कुणाल गावस्कर. त्यांचं आयोजन हे ग्रेटच असतं. त्यामुळे ती एक स्पर्धा यंदा जिंकण्याचा मानस आहे. बघू, लेट्स होप. बाजार बॉय चषक पण त्याच प्रकारचं एक मंडळ होतं की ते युनिक काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची एक स्पेशालिटी होती चषक म्हणजे ट्रॉफी जे आणायचे ते नवीन नवीन युनिक आणायचे. तेव्हाच्या स्पर्धा ही मानाची स्पर्धा मानली जायची. बाजार बॉयची स्पर्धा असेल किंवा संजय स्मृतीची असेल, त्यानंतर पिंट्या स्मृती झाली, आता बॉयफ्रेंडची 2-3 वर्ष म्हणजे झाली. पहिल्यांदा बॉक्स क्रिकेटमध्ये स्पर्धा व्हायच्या 5,000, जास्तीत जास्त 10,000, कंटिन्यू अशा स्पर्धा बघायला मिळायच्या. परंतु तालुक्यातली अशी स्पर्धा जी सर्वात प्रथम मोठ्या बक्षीस रकमेची स्पर्धा भरली गेली. सर्वात मोठे बक्षीस रकमेची म्हणजे स्वराज्य मित्रमंडळ आणि पोलीस बॉयज मित्रमंडळ यांनी म्हणजे मंदा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती आणि ती स्पर्धा MIDC क्रिकेट मैदानावर झाली होती. कारण मंदा नाईकने बॉक्स क्रिकेटला खूप काही दिले.
त्याने जे नियम आणले नवीन नवीन, मेन म्हणजे त्यांनी जो टाइमचा नियम आणला, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला जे आता टाइम मध्ये जे मॅचेस होत आहेत त्याचे सर्व श्रेय हे मंदान ऐकलं जातं. कारण त्याने जी सुधारणा केली बॉक्स क्रिकेटमध्ये ती सहसा कुठच्या खेळाडूला जमली नसती, जी त्याने करून दाखवलं. आणि त्या खेळाडूमध्ये क्षमता होती की कुठचंही आयोजन म्हणजे सक्सेस करून दाखवण्याची. त्यांनी प्रथमतः 50 ओव्हरची टुर्नामेंट झाली होती MIDC, स्वराज्य मित्रमंडळ आणि पोलीस बॉयज मित्रमंडळ एकत्रित झाली होती. ती स्पर्धा मोठी होती स्पर्धा. गोट्याची प्रॅक्टिस असेल, त्यामागचे कष्ट असतील, या सगळ्यात गोट्याच्या वडिलांचा हात तेवढाच महत्वाचा मानला जातो. कारण बऱ्याच वेळा स्पर्धा बघताना बघायला भेटायचं की स्पर्धा आजच्या स्पर्धांचं टाइम लिमिट आलं, परंतु त्या काळी स्पर्धा अशा व्हायच्या की सकाळी रात्री एक मॅच झाल्यानंतर कुठेतरी 3-4 वाजता दुसरी मॅच लागायची किंवा सकाळ व्हायची. एवढ्या उशिरापर्यंत तुझे बाबा तुझ्या सोबत यायचे. बाबांच्या काही आठवणी सांगशील? त्यांना तर खूपच मिस करतोय. आणि त्यांनी खूप कष्ट घेतले माझ्यासाठी आणि त्यांनी मला प्रोत्साहनही तेवढंच दिलंय क्रिकेटमध्ये की बाबा तू खेळ, तुझं नाव कर, तू काय हवं ते खेळ, पण बिंदा स्वतःच्या जबाबदारीने खेळ, काय हवं ते खेळ. माझं पाठीमध्ये जशी कायमच आहे. ते आज हवे होते कारण आज जे दिवस चांगले आले एवढे ते बघायला त्यांना नक्कीच मिस करतोय. आणि त्यांच्या हातून घेतलेला तो बाजारपेठचा अवॉर्ड कधीच विसरणार नाही, तो कायमस्वरूपी लक्षात राहील. एवढंच. म्हणजे त्यांचा सपोर्ट खूप होता आणि त्यांच्यामुळे जेवढं नाव झालंय त्यामुळे ते त्यांना खूप मिस करतोय. त्या दुनियेतील राजा माणूस राहुल काळपत असेल. राहुल काळप ऑलवेज असेलच. राहुल नंतर जर एखादी गोष्ट तुला कोणाबरोबर शेअर करायची असेल किंवा कुठलाही प्रसंग असेल? अमर नाईक ऑलवेज. आता तो मी माझ्या व्यवसाय क्षेत्रात असेल मग मी सांगू शकत नाही, म्हणजे मी जॉबला आहे तिथे, पण आम्ही लहानपणी खूप एन्जॉयमेंट केली आहे. राहुल काळप असेल, अमर नाईक असेल, बंटी परब असेल किंवा राजू परब असेल, तेजस पंधुरकर असतील, ते क्षण होते ते खूप भारी होते. आणि हक्काचे माणूस म्हणतील तर सर्वच आहेत माझ्यासाठी, पण जास्त जवळचे तर हे लोक आहेत ज्यांचे शेअर करू शकतो. शेअर करण्यापेक्षा त्यांना आधीच समजतं बाबा ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते आधीच जाणून घेतात. अजय बाईत असेल, योगेश उमरकर असेल, नक्कीच फ्रेंड सर्कल खूप आहे आणि देवाच्या कृपेने खूप काही मित्र कमावले, त्यामुळे त्यांची कमतरता ते कधीच काही पडू देणार नाही. नक्कीच असे 3 मित्र आहेत त्यांना 3 इडियट संबोधलं जातं. एक अजय बाईत असेल, गारवा स्पोर्टचा योगेश उमळकर असेल आणि अक्षय हिंदळेकर. या तिघांबद्दल काय सांगशील? तिघही नक्कीच कॉमेडी मॅन आहेत. जेवढे ते तोंडावर मस्ती करतात तेवढे तुझ्या जेव्हा वाईट वेळ असेल किंवा काय नक्कीच धावून येतील, त्यात काही शंका नाही. आणि ते मित्र म्हणून सगळेच टॉपला आहेत माझ्या. त्यांच्याने जेवढं मित्रांनी एवढं केलंय त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे खूप कमी पडेल, एवढं मला माझ्या आयुष्यात त्यांच्याने दिलंय. बॉक्स क्रिकेट मधील असा एक खेळाडू ज्याच्या समोर फिल्डिंग करताना खूप भीती वाटते. म्हणजे कुठला बॉल कधी येऊन कुठे बसेल सांगता येत नाही. एवढा आक्रमक खेळाडू म्हणून कोणाचं नाव घेतलं? सध्याच्या घडीला अक्षय शेलटे आणि एक विजय गोलेकर म्हणून आहे. कारण ते दोघांचे फटके अप्रतिमच असतात, त्यामुळे थोडंफार भीती वाटते ते बॅटिंग करत असताना, कारण गॅप शॉट असतात त्याचा प्रत्येक ताकदीने मारतात, त्यामुळे थोडंफार भीती वाटते त्यांची. गेल्या वर्षी जो नवीन संघ बांधण्यात आला, जपान संघ आणि सोहम तेजस स्पोर्ट सामना प्रत्येक वेळी जरी कुठला संघ जिंकतो याच्यापेक्षा तो सामना बघायला प्रेक्षकांना आवडतं. जपान सेवन संघ उत्कृष्ट बांधणी केली होती. वैभव वर्धम असेल, किशोर शेलटकर असेल, सोहेल शेख असेल, योगेश मेस्त्री, आणि दोन्ही संघांचे सामने हे चुरशीचे झाले. म्हणजे गेल्या वर्षीच्या फॉर्मॅटमध्ये पूर्ण, कारण एका वेळी त्यांच्याकडे सामना चुकायचा, एका वेळी आमच्याकडे सामना चुकलेला असायचा. पण त्यावेळी दोन्ही जेव्हा सामना सुरू असेल तर प्रत्येक वेळी दोन्ही संघातील खेळाडू 100% द्यायचे आपले. म्हणजे सामन्याचा रिझल्ट काय असू पण प्रेक्षकांना मजा यायची. आणि हाच तर क्रिकेट आहे, प्रत्येकाने आपल्या संघासाठी 100% देणं गरजेचं आहे. हे दोन्ही संघातील खेळाडू देत होते जेव्हा सामना व्हायचा. असं नाही की बाबा बाकीच्या संघातील पण खेळाडू देत नव्हते,
पण त्यांच्या विरुद्ध सामना हा चुरशीचाच व्हायचा. थोडंफार एका वेळी सोहेल शेखची बॅटिंग उत्कृष्ट व्हायची, एका वेळी राहुल काळपची असेल, गोलंदाजी असेल. पण ज्यावेळी आम्ही त्यांच्यावर मात केली त्यावेळी आमच्या क्षेत्रात म्हणजे गोलंदाजाने मयुरेश शिवडावकर यांनी किंवा राहुल काळप असेल या दोघांची खूप मदत झाली. त्यांचा ज्यावेळी गेम झाला त्यावेळी आपण आमच्या संघाने त्यांच्यावर विजय मिळवला. मयुरेश बद्दल मला ऐकायला आवडेल. मयुरेश बद्दल बोलायचं तर ऍज अ गोलंदाज म्हणून तो सध्या टॉप लेवलला आहे. आणि त्याची जी कॉन्फिडन्स लेवल आहे, बाबा 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना त्याची जी क्षमता आहे की बाबा हा सामना आपण जिंकू देऊ शकतो, तो जो कॉन्फिडन्स आहे सध्या त्याचा हात कोणी नाही धरू शकत आहे. पण त्याने थोडेफार जमिनीवर पाय ठेवले पाहिजेत एवढीच अपेक्षा करतो त्याच्याकडून. पण गेम मध्ये सध्या त्याचा गोलंदाजीमध्ये त्याचा जो टप्पा आहे किंवा माइंडसेट असतो, बाबा आपला प्रेशर असतो, तर तो काहीच घेत नाही प्रेशर. तो म्हणतो का बिंदास मी 6 बॉल सोडून देतो, मॅच जिंकण्याची जबाबदारी फक्त तुम्ही बॉल अडवा, एवढंच. आणि त्याला प्रत्येक वेळी असं सांगावं लागत नाही की बाबा हा बॉल टाक, हा बॉल टाक. तो आपल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो आणि कॉन्फिडन्स त्याचा हाय लेवलचा असतो. मी एवढ्या वर्ष क्रिकेट खेळलोय पण एवढा कॉन्फिडन्सने हाय लेवलने गोलंदाजी करणे मी पहिल्यांदाच बघितलंय त्याला, आणि एवढ्या कमी वयात. नक्कीच. जशी मयुरेशची गोलंदाजीची शैली आहे म्हणजे ती मुंबई स्टाईल, तशी शैली अजूनही लक्ष्मीवाडीतील अजून एक खेळाडू आहे पराग शेलटकर. पराग शेलटकरला अजूनही आपला सूर गवसत नाहीये. थोडंफार त्यांनी आपल्या स्पीडवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, कारण त्यांचं सध्याच्या घडीला जो टप्पा इम्पॉर्टंट आहे, त्याचं स्पीड मयुरेश पेक्षाही जास्त आहे, पण त्याच्याकडे टप्पा नाही आहे. त्यामुळे त्याने त्या प्रॅक्टिस करताना टप्प्यावर करण्याची गरज आहे. तोही कमबॅक करेल नक्कीच. आपण बऱ्याच खेळाडूंबद्दल चर्चा केली. एक नाव राहून गेलंय, समीरा नावकर, पॉवेल. त्याला पॉवेल नाव कसं पडलं आणि नक्की समीरा नावकराची तुमच्या संघामध्ये नेमकी काय भूमिका असायची? किंवा त्याचं क्षेत्ररक्षण हे अप्रतिमच असायचं. तो लाजरी क्रिकेट मधून खेळताना आम्ही त्याला खूप वेळा बघितलं, किंवा आम्ही एकत्र खेळलो तेव्हा लाजरी क्रिकेट मध्ये सुद्धा टुर्नामेंट खेळलो तेव्हा एकत्र खेळलो तेव्हा त्याचे जे क्षेत्ररक्षण असायचं किंवा गोलंदाजी असायची, जेव्हा 6 चेंडूमध्ये 5-6 रन्सांची गरज असायची तेव्हा त्याच्या हातात चेंडू द्यायचा, तो मॅच आपला फिनिश करून द्यायचा. पण त्याचे क्षेत्ररक्षण हे लाजवाब होतं आणि अजूनही आहेच. अजूनही क्रिकेट खेळतोय आणि मित्र म्हणून पण तो ग्रेटच आहे. वेदू स्पोर्ट्स संघ मालवण गावातील सुपुत्र जो कुडाळ तालुक्यात येऊन स्थायिक झाला. त्यानंतर त्याने कुडाळात बरेचसे मित्र जमवले. त्यानंतर त्याने संघ बांधणी केली, वेदू स्पोर्ट्स म्हणून संघ. सुधीर चव्हाण यांच्याबद्दल काय सांगते? सुधीर चव्हाण बोलले तो दोस्तीच्या दुनियेतील तर राजा माणूसच होता. त्याने खूप काही मित्र कमावले, त्याच्या कामामुळे असतील किंवा त्याचा जो स्वभाव होता त्यामुळे. आणि त्याने एका वर्षी तर अधिराज्य पण गाजवलं होतं. क्रिकेटच्या जेव्हा मैदानात जेव्हा उतरला तेव्हा त्याचा जो संघ होता त्यांनी पण 1-2 वर्ष पूर्ण अधिराज्य गाजवलं होतं. त्याची गोलंदाजी तर अप्रतिमच होती. एकाच ऍक्शन मध्ये तो 2 रन टाकायचा. आज त्याला खूप मिस करतोय. त्याची उणीव कायमच राहील, कारण त्या व्यक्तीमध्ये पण क्षमता होती कुठच्या मोठं आयोजन करण्याची. त्यांची पण टुर्नामेंट व्हायची, वेदू स्पोर्टची टुर्नामेंट ती अजूनही होते, पण त्याची उणीव कायम राहील क्रिकेट क्षेत्रात. जिल्ह्यात बऱ्याच मोठ्या स्पर्धा पाहायला मिळाल्या. आहान स्पोर्ट्स असेल किंवा आर्यन स्पोर्ट असेल, सतीश आचरेकर मित्र मंडळाची ती मोठी स्पर्धा असेल, बऱ्याच स्पर्धा, ज्या स्पर्धा खेळताना ऍज अ खेळाडू म्हणून तुम्हाला मजाही आली, पण प्रेक्षकांनाही त्याहीहून जास्त मजा आली त्या स्पर्धा बघताना. मग आहान स्पोर्ट बद्दल काय सांगशील? आहान स्पोर्ट बद्दल त्यांनी मोठी स्पर्धा एक लीग झाली होती तळगाव मध्ये, आणि यंदाची मोठी स्पर्धा झाली होती त्यांची लीग स्पर्धा 55,000ची. आयोजन बघायला गेलं तर एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणं म्हणजे खूप कठीण आहे. पण जेवढे मोठ्या टुर्नामेंट होतात त्या टुर्नामेंटचा सर्वांचा म्हणजे सर्वच खेळाडू आभारी राहतील की त्यांना आम्हाला म्हणजे सिंधुदुर्गातील खेळाडूंना संधी देतात, आणि अशाच टुर्नामेंट व्हाव्यात आणि जेणेकरून सिंधुदुर्गातील खेळाडूंना संधी मिळत राहील आणि वाव मिळत राहील.
आयोजन तर सर्वांचंच चांगलं असतं, पण ते आयोजन करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे त्या प्रत्येक मंडळाकडून अपेक्षा आहे की अशा स्पर्धा व्हाव्यात, जेणेकरून सिंधुदुर्गातील खेळाडूंना पण वाव मिळेल. नक्कीच गोड्या. त्याचप्रमाणे आर्यन स्पोर्ट्सची स्पर्धा काका सावंत आयोजन करतात. त्या स्पर्धेच्या काही आठवणी? सलग 2 वर्ष होते स्पर्धा 1 लाखाची. एवढं मोठं आयोजन करणं खूप कठीण आहे, पण त्यांचं आयोजन हे खूप चांगलं असतं. आणि त्या स्पर्धेबद्दल आठवणी म्हणजे गेल्या वर्षी सेमीफायनलचा सामना माझ्या चुकीमुळे तिथे गमावला होता आम्ही. ती एक स्पर्धा आहे जिथे मी कुठच्याच संघातून असं प्रथम क्रमांक नाही पटकावलाय. त्या ग्राउंडवर, चिंदरकवाडी या ग्राउंडवर काम द्वितीय क्रमांक होमसाई क्रिकेट मधून संघामधून खेळताना पण द्वितीय क्रमांक झाला होता. त्यामुळे ती जर स्पर्धा झाली, पण ती स्पर्धा पण जिंकण्याचा मानस आहे नक्की. सतीश आत्रेकर मित्रमंडळांची स्पर्धा, त्या स्पर्धेदरम्यान बक्षिसांचा वर्षाव, ती स्पर्धा म्हटल्यानंतर एक मालवण तालुक्यातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. त्या स्पर्धेबद्दल काय सांगशील? ती स्पर्धा पण खूप अप्रतिम झाली होती आणि ती ओपन टुर्नामेंट होती. म्हणजे मुंबईवाल्यांना पण, संघांना पण म्हणजे संधी देण्यात आली होती. आयोजनाबद्दल तर काय वादच नाही. आणि एक ती स्पर्धा खेळताना खूप मजा अशासाठी आली की त्यांनी स्वतःच्या नियमाप्रमाणे ती स्पर्धा ठेवली होती. बाबा धावूनच काढायचं आहे, बॅनर डिक्लेअर, जास्त रन नव्हते, म्हणजे स्ट्राईक चेंज वगैरे होत होते. आणि आयोजनाबद्दल त्यांचं तर कोणी म्हणजे मोठं आयोजन करतात त्यांचं आपण तर नावच ठेवू शकत नाही, ते कुठेच कमी पडत नाही. आणि सतीश आजरेकर यांनी जी स्पर्धा भरवली त्यांच्याकडून अपेक्षा आहे की यंदा पण ती टुर्नामेंट व्हावी, कारण 1 वर्ष गॅप पडली आहे. ते नक्कीच त्यांचं आयोजन हे खूप बेस्ट असतं. तसेच राजकोट बॉईजची टुर्नामेंट असेल ती यंदा पण झाली, ज्यावेळी द्वितीय क्रमांक आला. त्यांचं पण आयोजन ग्रेट होतं यंदा. आणि सध्या अंडरआर्म क्रिकेटला खूप चांगले दिवस आले आहेत. असेच मंडळांनी मोठे मोठे टुर्नामेंट लावत राहाव्या व म्हणजे प्रत्येक सिंधुदुर्गातील खेळाडूला संधी मिळावी व त्याचं नाव व्हावं. मुंबईच्या संघांविरुद्ध खेळताना, म्हणजे सिंधुदुर्गातील खेळाडूंविरुद्ध खेळताना तुम्हाला प्रत्येकाचा गेम माहित असतो किंवा एखाद्या संघाचा विकनेस. ज्यावेळी जिल्ह्याबाहेरील मुंबईवरील संघ आपल्या जिल्ह्यात येऊन खेळतात, त्याविरुद्ध त्यांच्यासमोर खेळताना तुमची काय टेक्निक असते? त्यांच्यासमोर खेळण्याची टेक्निक म्हणजे आमचं एक, जर बॅटिंग असेल तर त्यांच्यासमोर 18 चेंडूमध्ये 20 धावा 21 धावा करण्याचा आमचा मानस असतो. किंवा जर गोलंदाजी आली असेल तर त्यांना कंपल्सरी आम्हाला ते 20च्या आतमध्येच रोखावं लागतं, कारण त्यांची बॉलिंग, गोलंदाजीमध्ये त्यांचा कोण हात धरू शकत नाही. आणि जेव्हा त्यांच्यावर खेळतो त्यावेळेस एक्स्ट्रा घेण्याचा जास्त लक्ष असतो, कारण चौकार मारणे त्या गोलंदाजी विरुद्ध खूप थोडंफार कठीण आहे. जेवढं आपल्या सिंधुदुर्गातील खेळाडूंना आपण फ्री माइंड खेळू शकतो, तेवढं त्या संघाविरुद्ध फ्री माइंड खेळू शकत नाही. त्यामुळे थोडंफार सिंगल डबलवर लक्ष देणं खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा आमच्या संघाविरुद्ध सामना असतो तेव्हा आम्ही एवढंच लक्ष केंद्रित होतो की बाबा 18 चेंडूमध्ये आम्हाला 20 धावा काही करून करायचे आहेत, एवढं टार्गेट सेट करून खेळतो. मुंबई संघातील तुझा आवडता गोलंदाज? अक्षय गुरव पांड्या, त्याच्यासोबत खेळलोय मी, पण त्याची गोलंदाजी खूप अप्रतिम आहे. आणि मुंबईतला एक फलंदाज, मला वाटतं CS गोडे माई स्पोर्ट चषक जो पहिला झालेला होता माड्याच्या वाडीत, त्या शाळेच्या मैदानावर, त्या स्पर्धेदरम्यानही मुंबईचा संघ या ठिकाणी आला होता आणि तुमच्या समोर त्यांची मॅच होती. CS गोडे स्पर्धा 2 वर्ष म्हणजे जेव्हा जेव्हा झाल्या टुर्नामेंट, त्यांनी पण नवीन नवीन काहीतरी युनिक करायचा प्रयत्न केला. आणि दोघेही आहेत, वैभव सावंत असेल, रोहन गोडे असेल, नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतात व संधी सर्वांना देतात. हे महत्वाचं आहे बाबा, संधी सर्वांना भेटली पाहिजे. आणि त्यांच्या आयोजनाबद्दल नाव नाही ठेवू शकत, कोणाच्याच आयोजनाबद्दल नाव ठेवू शकत नाही. त्यांचं आयोजन हे ग्रेटच असतं. आणि संधी ही सगळ्याच खेळाडूंना मिळावी, किंवा गेल्या वर्षी त्यांची स्पर्धा झाली होती तेव्हा फक्त सिंधुदुर्गातलेच खेळाडू होते आणि ते आयोजन खूप चांगलं वाटलं. बाबा आपल्याच खेळाडूतील कोणाला वरती यावा, हे त्यांचं जे विचार होते त्याबद्दल खूप आवडले. आणि असेच सिंधुदुर्गातील खेळाडूंना वरती यावं, कारण मुंबईच्या खेळाडूंना खूप चान्स मिळत असतो तिथे त्यांच्या. तसेच सिंधुदुर्ग आपल्या खेळाडूंना पण काहीतरी वाव मिळावा, आपल्या खेळाडूंना पण कुठचं तरी प्राइज मोठं मिळावं, हे जे विचार आहेत त्यांचे त्याबद्दल खूप आवडले होते.
मुंबईतील क्रिकेट आणि सिंधुदुर्गातील क्रिकेट यात जमीन आसमानाचा फरक पाहायला मिळतो. कारण मुंबईतील मैदानं बघितलं तर ती गोल राऊंड मैदान असतात आणि त्यावर गोलंदाज धावून येऊन गोलंदाजी करतो. आपल्याकडची शैली थोडी वेगळी आहे. गोलंदाजाने एका जाग्यावर उभं राहून पाय न उचलता गोलंदाजी करायची. मुंबईच्या खेळाडूंना या ठिकाणी येऊन खेळताना त्याचा फायदा होतो की त्याचा तोटा होतो? फलंदाजीमध्ये तर नक्कीच त्यांना फायदा होतो, कारण बॉक्स क्रिकेट आहे त्यामध्ये सिंगल डबल चालू ठेवणे हे खूप गरजेचं आहे. बाउंड्री मारून आपण प्रत्येक सामना नाही जिंकू शकत. त्यामुळे ते आणि त्यांच्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे की बाबा 18 चेंडूमध्ये 14-15 रन्सची पण मॅच काढण्याची क्षमता आहे. त्यामुळे ते पण ह्याच माइंडसेटने येतात की आपण सिंगल डबल कंटिन्यू झालो नाही, त्यांना तो खूप फायदा होतो. आणि त्यांची गोलंदाजी तर लाजवाबच असते. पण थोडेफार ते इथे आमच्या इथे येऊन जरा बाचकतात, म्हणजे थोडेफार कारण आमच्या पायाचे निर्बंध असतात. त्यामुळे गोलंदाजीपेक्षा त्यांना फलंदाजीत जास्त फायदा होतो. सगळ्यात महत्वाची भूमिका असेल तर ती पंचगी. जिल्ह्यातील स्पर्धा असू दे किंवा तालुक्यातील स्पर्धा असू दे किंवा गाव मर्यादित स्पर्धा असू दे, कुठलीही स्पर्धा म्हटल्यानंतर सर्वात महत्वाची भूमिका आहे ती पंच. अशी कोणती स्पर्धा होती ज्यात इंटरनॅशनल मध्ये आपण बघत असतो त्यांच्याकडे खूप कॅमेरेज असतात, वेगवेगळे अँगल असतात, मग त्यांना वेळ भेटतो. परंतु एखाद्या स्पर्धेदरम्यान तुला वाटलेला चुकीचा निर्णय, म्हणजे एखादा चुकीचा निर्णय असा कोणत्या स्पर्धेदरम्यान ज्या संघाला तुमच्या संघाला किंवा कोणत्या दुसऱ्या संघाला त्याचा तोटा झाला, असा एखादा निर्णय? पिंट्या स्मृतीची स्पर्धा असेल, चुकीचा निर्णय असं म्हणणार नाही, कारण ती माझ्याच चुकीमुळे किंवा छोटू मिस्त्री खेळत होता त्याने सिंगल चालवलं नाही, त्या चुकीमुळे आम्ही ती मॅच हरलो. पण मला असं वाटतं की त्या टुर्नामेंटला जेव्हा मी रनआउट झालो होतो, म्हणजे तो रनआउट टर्निंग पॉइंट होता, त्या स्पर्धेत असं मला असं निदर्शनास आलं की बाबा तो चेंडू त्या स्टंपला नाही लागला होता. त्या चुकीमुळे आमच्या स्पर्धेतून बाहेर झालो. पण मी त्या मंडळाची चुकी तर अजिबातच मानणार नाही, कारण क्रिकेट आहे, पंचायत किंवा माणूस आहे, तो व्यक्तीच आहे, त्याची चुकी होतच असते. परंतु नक्कीच आपल्या जिल्ह्यातील सगळेच मंडळ असतील किंवा पंच असतील, मी सॅल्यूट करतो त्यांना की एवढ्या रात्री उशिरापर्यंत स्पर्धा घेऊन दुसऱ्या दिवशी कामावर जाऊन पुन्हा संध्याकाळी स्पर्धेदरम्यान उपस्थित राहून एवढा आयोजकांना सहकार्य करतात. नक्कीच त्या पंचांबद्दल काहीतरी ऐकायचं. नक्कीच पंचांबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे, कारण त्यांना पूर्ण रात्र ती थांबून लक्ष केंद्रित करायचं असतं. त्यामुळे आणि त्यांचा डिसिजन हा कोणीही चुकू शकतो. जेव्हा तुम्ही स्वतः अंपायर असता, जेव्हा तुमचं स्वतःचं आयोजन असतं, तेव्हा तुमच्याकडून निर्णय चुकू शकतात. त्यामुळे त्या पंचांच्या निर्णयावरून चुकीवरून जर त्यांना काय वेगळं काय बोलणं वगैरे हे चुकीचं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण त्यांच्यावर हे करू शकत नाही. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं म्हणजे फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल, तर आपण स्वतःच्या जबाबदारीनं मॅच जिंकून देण्याचा प्रयत्न करा. निर्णय हे सगळ्यांचेच बरोबरच असतात असंही मी सांगू शकत नाही. कुठेफार थोडीफार चूक होऊ शकते आणि तेव्हा इमोशन असतात. भाऊ मॅच जिंकायची असते प्रत्येक संघाला, कोण हरण्यासाठीच. पण त्यावेळी पण थोडंफार डोकं शांत ठेवून समजावून घेणं खूप गरजेचं आहे. त्यांच्याशिवाय टुर्नामेंट सक्सेस होणं पण खूप कठीण आहे. एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला आता बाबा 1 लाखाची टुर्नामेंट असेल, त्यावेळी जर हा डिसिजन चुकला तर हे त्यांच्यावर सुद्धा डबल प्रेशराईज असतं. त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये मंडळाने सुद्धा एकत्र येऊन ते निर्णय घेणे खूप गरजेचं आहे. एकाच अंपायरवर म्हणजे किंवा जबाबदारी टाकणं खूप चुकीचं आहे. त्यामुळे अशा वेळी एकत्र येऊन निर्णय घ्यायचे जेणेकरून दोन्ही संघांना त्याचा तोटा होणार. लक्ष्मीवाडीत स्पर्धा कमी पाहायला मिळतात. तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संघाविरुद्ध किंवा प्रत्येक म्हणजे गावोगावी जाऊन क्रिकेट खेळत असता, परंतु एवढं क्रिकेटची पंढरी म्हणून लक्ष्मीवाडीकडे बघितलं जातं, परंतु क्रिकेटच्या स्पर्धा लक्ष्मीवाडीत कमी पाहायला मिळतात. खूप कमी पाहायला मिळतात. कारण आमचे जे पोरगे म्हणजे जे मंडळी आहेत ते म्हणतात, ते जास्त आयोजनाच्या ह्याच्यात पडत नाहीत. कारण ते म्हणतात खेळूनच आपण काहीतरी करूया. जास्त एकत्र म्हणजे कुठचंही आयोजन करू शकतो आम्ही, म्हणजे आमच्या वाडीतली व्यक्ती, पण नाही करत. गेल्या वर्षी झाली होती 2 वर्षापूर्वी महालक्ष्मी मित्रमंडळाची स्पर्धा, एक जी वयोगटातली झाली होती. आणि जास्त करून आमच्या इथे आता सध्या ग्राउंडचा कमतरता आहे, त्यामुळे नाही होत टुर्नामेंट जास्त. ज्या वर्षी एक
टुर्नामेंट होण्याचा प्रयत्न करू. जी मोठी टुर्नामेंट असेल, आयोजन चांगलं करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच टुर्नामेंट होईल यावर्षी. ओरम क्रिकेट मधील जिल्ह्यातील तुझा आवडता खेळाडू कोणता? दर्शन बांदेकर असेल, कारण त्याची जी दुसऱ्यांना रिस्पेक्ट देण्याची जी त्याची जो स्वभाव आहे त्या स्वभावाचा खूप आवडतो त्याचा. आणि कायम खेळाडू तो हसतच असतो आणि एक प्रेशर वगैरे काहीच घेत नाही. बिंदास एक गेम करत असतो. आणि जो त्याची जी शैली आहे फटके मारण्याची, लांब लांब फटके, त्याचे जे लाजवाब फटके असतात ते बघायला खूप आवडतात. मेन म्हणजे त्याचा खूप आधी मला स्वभाव खूप आवडतो त्याचा, त्यामुळे त्याचा खूप आवडता खेळाडू आहे. आणि एक सोहेल शेख, ज्याची बॅटिंग बघायला खूप आवडते. त्याचे तर फटके लाजवाबच असतात. त्यामुळे हे दोन खेळाडू फेवरेट असतील का? नाईट क्रिकेट गोटा तू खूप वेळा खेळलास, म्हणजे बॉक्स क्रिकेट असेल, नाईट क्रिकेट म्हटल्यानंतर ते कुठलंही असू दे. आपल्या कुडामध्ये प्रथमच स्पर्धा झाली नाईट ओरम. लाजरी क्रिकेट ग्रुपने आयोजन केलं होतं. त्या स्पर्धेदरम्यान काही आठवणी तुझ्या? त्या स्पर्धे आधी एवढी मोठी स्पर्धा राजेश माडेश्वर सर असतील किंवा राजू पाटणकर सर असतील, त्यांनी ती स्पर्धा आयोजन एवढं खूप सुंदर केलं होतं. आणि तिथे आम्हाला आमच्यासारख्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचे आधी खूप आभार मानतो. आणि त्या स्पर्धेत आमच्या संघाला संधी आली होती, एक खूप मोठी संधी आली होती, एक मोठ्या तगड्या संघाला हरवण्याची, गोवा संघाला. पण त्यामध्ये आमच्या खेळाडूंनी 100% योगदान दिलं होतं. ती स्पर्धा खेळायला खूप मजा आली. विक्रम कानेटेचा तो परफॉर्मन्स बेस्ट होता. आणि राहुल काळपची जी इनिंग होती ती सुद्धा खूप बेस्टच होती. थोडंफार कमी पडलं राहुल काळप, पण ती स्पर्धा खेळायला खूप मजा वाटली. आणि अशा स्पर्धा अजून व्हाव्यात अशी, कारण सिंधुदुर्गातील खेळाडूंना वाव मिळावा. प्रत्येकाला अपेक्षा असते किंवा आपल्या सिंधुदुर्गातील असते किंवा आपल्या वाडीतील खेळाडू वर यावेत. त्यामुळे त्यांनी जी संधी दिली, राजेश माडेश्वर सर असतील किंवा राजू पाटणकर सर असतील, त्यामुळे त्यांचे खूप आभार मानेन. आणि यंदाही ती स्पर्धा होईल अशी अपेक्षा ठेवतो. आयुष्यातील असा क्षण, म्हणजे वडील असताना तुला प्रत्येक गोष्टीत किंवा प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुझ्यावर प्रेशर नसायचा. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर तुझ्यावर असा कोणता प्रसंग आला की ज्या प्रसंगात वडिलांची आठवण आलीच, पण तुझी मित्रमंडळी जी होती ती तुझ्यासाठी धावून आली? हल्लीच एक प्रसंग घडला होता थोड्या दिवसापूर्वी. नवीन घर बांधकाम करत होतो, म्हणजे घराचं बांधकाम. त्यात एक इन्सिडेंट झाला होता, त्यामध्ये खूप मदत झाली. म्हणजे बाबांच्या नंतर जर कोणची मदत झाली असेल तर माझी बहीण आहे, तिची फार मदत झाली. चांदणी कांबळे म्हणून, किंवा फॅमिलीचा सपोर्ट असेल. बाबांच्या नंतर कोणाची जर जागा घेतली असेल तर त्या व्यक्तीने असेल बहीण, तिने सपोर्ट केला होता. आणि मित्र म्हणून तर सर्वच धावून आले होते. नावं असं ऑन कॅमेरा समीरा नावकर असेल, अण्णा कदम असेल, महेश आळवे असतील, किंवा अमर नाईक असेल, अजय बाईत असेल, यांनी खूप सपोर्ट केला की बाबा खचून गेलो होतो. आपण आयुष्यात काय कमवलं, क्रिकेटमध्ये येऊन काय कमवलं असेल तर मित्र. आयुष्यात पैसा खूप कमवता येतो, परंतु मैत्री फार कमी मित्र असे असतात जे वाईट वेळ प्रसंगी आपल्यासोबत उभे राहतात. नक्कीच तुझ्या त्या सर्व मित्रांना सॅल्यूट असेल. नक्कीच त्यांची जागा कोण घेऊ शकत नाही किंवा भरून काढू शकत नाही की त्यांनी एवढी मदत केली होती, पण त्यांचा मी कायमच ऋणी राहील आयुष्यभर. आयुष्यात किंवा क्रिकेटच्या मैदानात कुणाचं मन दुखावलं गेलं असेल, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जर तुला कोणाची माफी मागायची असेल तर? माफी मागायची झाली तर मी आता सर्वांचीच मागतो, एक वेळ पंचक्रोशी असेल किंवा ओपन क्रिकेट दोन्ही सांगातील. कारण ते जास्त करून आता गैरसमज एवढे वाढलेत की त्या याच्यामध्ये माझं नाव असेल किंवा माझ्या संघाचं नाव जास्त येतंय की या संघांमुळे हे वाद निर्माण झाले. माफी मागतो सर्वांचीच, सुद्धा सर्वांचीच माफी मागतो जर मी माझ्याकडून काही बोलण्यातून वगैरे चुकी झाली असेल. आणि सर्वांचं आभारी राहीन की तुम्ही एवढा सपोर्ट करता, असंच प्रेम राहू दे सर्वांचं. धन्यवाद गोट्या, या ठिकाणी तू स्टुडिओमध्ये आलास. तुझ्या मनातील मैदानातील गप्पा
तू आमच्याशी शेअर केल्यास. तुझ्या आयुष्यातील खडतर प्रवास प्रेक्षकांपर्यंत या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धन्यवाद. थँक्यू. तुम्ही म्हणजे मला बोलण्याची संधी दिली, मला ते विचार मांडण्याची संधी दिली. तुमच्या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे उत्तरोत्तर उन्नती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू. चला तर मग असंच अजून नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक व्हिडिओला कमेंट्स नक्की करा. धन्यवाद.